जय गजानन। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिझायनर स्लीव्ह शिकवणार आहे। ही सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ही स्लीव्ह्स तुम्ही वन पीससाठी, फ्रॉकसाठी तसेच ब्लाऊजसाठी देखील वापरू शकतात। यासाठी आपल्याला पहिल्यांदा पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे। बाहीची उंची मी 8 इंच घेऊन 1 इंच खाली मार्जिन घेतलेली आहे आणि आपल्याला रुंदी ही छातीघडी एवढी ठेवायची आहे। 3 इंच कॅप हाईट घेतलेली आहे आणि 1.5 इंच मी सरळ घेतलंय आकारासाठी आणि वरच्या साईडने देखील 1.5 इंच घेतलेला आहे। आता आपण आकार जोडून घेतलेला आहे। मध्ये देखील अर्ध्या इंचाचा गॅप ठेवून पाकळी आकार आपण देऊन घेतलाय। आता या बाहीसाठी जो स्पेशल कट आहे त्या कटसाठी आपल्याला खालून 2 इंच वर घ्यायचा आहे आणि वर घेतलेला भाग आपल्याला साइडला तिरपा गोलाकार जोडायचा आहे। आता मी तो आकार कट करून घेतीये। आता आपण वरती बाहीचा आकार देखील कापून घेणार आहोत। एक इंच आपण तिरपा कट दिलाय दंडघेराकडे आणि मधला पाकळीचा शेप देखील आपण कापून घेणार आहोत। आता आपली कटिंग रेडी झालेली आहे। या बाहीसाठी आपण ज्या चुन्या घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ही बाही वाढवून घ्यायची आहे। त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे आणि घडीपासून मी तिरपी बाही ठेवलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की आपल्याला बाही क्रॉस ठेवायची आहे आणि क्रॉस ठेवून आपल्याला घडीपासून 2 ते 2.5 इंच मी वाढवून घेतलेले आहे आणि खाली आपण जो शेप दिला होता तिरपा तो शेप आपल्याला तसाच ठेवून बाकी सगळी बाही पूर्ण जशीच्या तशी आखून घ्यायची आहे। आता आपण जेवढे 2.5 इंच वाढवलेले आहेत तेवढेच 2.5 इंच आपल्याला वरच्या साईडला चुन्याला वाढवून घ्यायचे आहे आणि हा आकार आपण आपल्या मेन स्लीव्हच्या आकाराला जोडून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपला आकार पूर्ण रेडी झालेला आहे आणि आपण जेवढं वाढवलेलं आहे तेवढ्या आपल्याला चुन्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे कपड्याचा। आता मेन बाहीच्याही 1 इंच पलीकडे आपण मार्किंग करून घेतली आहे, म्हणजे टोटल पहिले 2.5 आणि साधारण 1.5 इंच असं 4 इंच आपल्याला चुन्यांसाठी वापरायचे आहे। ओपन केल्यास ते 8 इंच होतील आणि आपण बाहीचा आकार आता कापून घेत आहोत आणि छान चुन्यांसाठी तुम्ही ही बाही तिरप्या कपड्यावर देखील घेतली तर अतिशय छान दिसेल, त्याचा पफही एकदम छान येणार आहे। आता आपण जेवढं चुन्यांसाठी कपडा आहे तिथे आपण नॉच देऊन घेतला आहे आणि असाच कपडा तुम्हाला कपड्यावर पण नॉच देऊन घ्यायचा आहे आणि दोन्हीही नॉच दिलेल्या ठिकाणी आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडला तुम्ही बाही अस्तरच्या साहाय्याने पलटवून पण घेऊ शकतात। अशा प्रकारे तुमची बाही तयार झाली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।